मी डॉक्टर संजीव लिंगवत, इतिहास अभ्यासक आणि अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठान आपल्याला आज घेऊन आलेलो आहे किल्ला कंधार। आणि या कंधारच्या किल्ल्यावर आपण बघू शकता की खूप हजारो किलोग्रामची ही तोफ आहे। राष्ट्रकूट राजाची राजधानी असलेला हा किल्ला तिसरा कृष्णदेवराव राजा यांची राजधानी होती आणि अत्यंत रमणीय असा हा किल्ला आपण बघू शकता। भव्य दिव्य भुईकोट असलेला हा किल्ला आपल्याला बघायचा असेल तर नांदेडवरून जवळजवळ 60 किलोमीटर आपल्याला इथे यावं लागतं कंधार या गावामध्ये। इथे आपल्याला आपण बघू शकता की इथे एक सुंदर असं शिवलिंग आहे, त्याचप्रमाणे बाजूला हा दर्गा पण आहे। हे इतिहास अभ्यासक इथे काही शिवप्रेमी मंडळी पण आलेली आहेत। जय शिवराज। जय शिवराज। आणि आपण आता ह्या किल्ल्याच्या बुरुजावरून खाली उतरत आहोत। आपण बघू शकता की सुंदर रमणीय असा परिसर आणि शहाजहान राजाकडून बादशाह निजाम याने हा पुढच्या कालावधीमध्ये हस्तगत केलेला होता। आपण बघू शकता की हा पहिल्या प्रवेशद्वारानंतरचा भाग। सध्या हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालय यांनी हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून हे केलेलं आहे, जाहीर केलं आहे। आपण बघू शकता सुंदर असं हा सिंह इथे आहे। हा सुंदर अशा प्रकारचे कितीतरी दरवाजे आपल्याला पहिल्या प्रवेशद्वारापासून बघायला मिळतात। सुंदर असे दरवाजे आहेत ते आपण बघू शकता आणि प्रत्येक दरवाजावर अणकुचीदार असे लोहाचे खिळे आहेत, जेणेकरून हत्तीने जरी मुसंडी मारून किल्ला फोडायचा प्रयत्न केला तर तो दरवाजा फोडू शकणार नाही। कंधार किल्ला या किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास त्याचे मूळ राज्य सोमेश्वरपर्यंत जाते आणि किल्ला बांधणीचे कार्य राष्ट्रकूट तिसरा कृष्णदेव राजा याने 1413 मध्ये वरंगळ घेतल्यावर बिदर हे त्या काळचे कारभाराचे केंद्र केलेले होते आणि 1317 ते 1330 या दरम्यान मलिक सौपझुल्ला हा इथे कारभारी होता। अशा प्रकारचा या किल्ल्याचा इतिहास। आपली जी पहिली एंट्री आहे तो हा दरवाजा, एकदम छोटा दरवाजातून आपल्याला एंट्री करावी लागते आणि अशा प्रकारचे हे बुरुज बरेचसे अशाच प्रकारचा किल्ल्याची एंट्री आपल्याला नळदुर्गची उस्मानाबाद येथील दिसते। अतिशय सुंदर असा किल्ला दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि हा किल्ला तुम्ही जरूर काहीतरी बघा। लातूर नांदेड किल्ल्यावर असलेला भुईकोट प्रकारातला हा किल्ला इथे आपण बघत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।